इंद्रायणी तिरी वढू तुळा संगमावरी मृत्युंजय संभाजी पाहुन मृत्यू ही थिजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला संभाजी वाघासम आले संभाजी शिवबासम जगले संभाजी सिंहासम गेले संभाजी जगी अमर झाले. जय शिवराय मित्रांनो, मी सोनू कटरे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे सोनू कटरे ब्लॉग्स. छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातील लोकांना जगावं कसं हे शिकवल्यानंतर या देशातील माणसांना शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणाऱ्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्याकरिता आपण आलेलो आहोत तुळापूर येथे. तर चला मित्रांनो, त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपण नतमस्तक होऊया. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याकरिता मी तुम्हाला नम्र विनंती करतो. या व्हिडिओमधून मी तुम्हाला स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगता पराक्रम आणि त्यांनी कशा प्रकारे शेवटच्या श्वासापर्यंत लढून स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले याचे वर्णन खऱ्या इतिहासासह मी करणार आहे. तसेच सर्व पॉईंट्स आपण इथे एक्सप्लोर करणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक शिवशंभू प्रेमींची इच्छा असते की त्याने शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांच्या जन्मस्थानाचे दर्शन घ्यावे, रायगडावर जाऊन शिवशंभू राज्याभिषेक सोहळ्याचा आनंद अनुभवावा. जिथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला त्या पुरंदर किल्ल्यावर जावे. अशाच प्रकारे माझी एक इच्छा होती की इंग्रज, मोघल, पोर्तुगीज, आदिलशाही सिद्धी यांना सलग 9 वर्षे आपले तलवारीच्या जोरावर नाचवणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन नतमस्तक व्हावे. आणि मित्रांनो, आज तो दिवस आलेला आहे. आज मी जात आहे पुण्यापासून 33 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तुळापूर आणि त्याच्या पलीकडील वडूबुद्रुक येथील समाधीचे दर्शन घेण्याकरिता. श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीवरून काही वेळातच तुळापूरला पोहोचलो. तुळापुरात पोहोचल्यावर रस्त्याच्या डावीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाणारा आपल्याला मार्ग दिसतो. तर चला आपण तिथे जाऊया. मे 1657 पुरंदर किल्ल्यावर शिवपुत्र शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंनी त्यांचे नाव संभाजी ठेवले. फक्त 2 वर्षाचे असताना नियतीने घात केला. संभाजीराजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेब यांचे निधन झाले आणि त्यांच्यावरील मातृत्वाचे छत्र हरपले. पिता छत्रपती शिवाजी महाराज तर सतत पाठीला मरण बांधून मुलुकभर दौड घेत होते. त्यात अफजल खानाचा वध, सिद्दीजवळचा बेडा, शाहिस्त खानावर छापा, आग्रा भेट यामधून शिवराय सही सलामत बाहेर निघाले. अशा घामघुमीत सामोर आल्या माँसाहेब जिजाऊ. अजून दुसरा शिवाजी घडवण्याचे सामर्थ्य जिजाऊतच होते आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचे शिक्षण चालू झाले. बघता बघता संभाजीराजे मोठे होऊ लागले. अनेक कलेमध्ये, विद्येमध्ये ते निपुण होऊ लागले. संभाजी महाराजांना 1, 2, 3 नव्हे तर इंग्रजी, फारसी, उर्दू, संस्कृत, फ्रेंच या भाषेसोबत 16 भाषा येऊ लागल्या. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र या शास्त्रांमध्ये शंभूराजे तरबेज झाले. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाच्या संस्कृतमध्ये त्यांनी ग्रंथ लिहिला. याशिवाय नखशिकांत, नायिकाभेद, शातशतक, दंडनीती यासारखे ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले. तसेच संभाजीराजेंनी मल्लविद्या, भालाफेक, तलवारबाजी, घोडेस्वारी यामध्ये मोठी हुकूमत पैदा केली. घोडेस्वारीमध्ये व तलवारबाजीमध्ये संभाजीराजांचे हात कुणी धरत नव्हते आणि तत्कालीन काळामध्ये तर पळत्या घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि गर्दिशी डोळ्याची पापणी मिळते तोवर फिरवणारा या जगाच्या पाठीवर एकच होता आणि त्या योद्ध्याचे नाव होते सर्जा संभाजी. होय, संभाजीराजांसारखी झेप बाकी कुणाला जमलीच नाही. बघता बघता संभाजीच्या कर्तृत्व गुणांनी स्वराज्य मोहरून निघाले. संभाजीराजांचे येणं जणू स्वराज्याला भाग्यशालीच ठरले.
संभाजीराजांचा जन्म झाला आणि स्वराज्य वाढू लागले. बघता बघता 8.5 वर्षाचे झाले संभाजीराजे. त्याचवेळी महाराष्ट्रावर राजपूत सरदार मिर्झा राजा जयसिंगचे आगमन झाले. त्याच्यासोबत 1 लाखाची मोगल फौज होती. सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना नाईलाजास्तव तह करावा लागला. पुरंदरसह 23 किल्ले बहाल करावे लागले. त्याचवेळी मिर्झा राजा जयसिंग म्हणाला, आपले पुत्र संभाजीराजे आमच्याकडे ओलीस राहतील. आणि काळजावर दगड ठेवून तेव्हा अवघ्या 8 वर्षाचे संभाजीराजे 1 लाखाच्या मोगल छावणीत एकटे गेले. त्यानंतर वयाच्या 9व्या वर्षी शिवाजी महाराजांसोबत ते आग्राला गेले आणि औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यासाठी शिवरायांनी जी शक्कल लढवली होती त्याची तंतोतंत पालन करून शिवरायांसोबत संभाजीसुद्धा निसटले. संभाजीराजांचे वय झालं 10 वर्ष. त्याचवेळी शिवरायांनी संभाजीराजांना विचारलं, संभाजीराजे, आपण लेखणी तेच चालवता, पण आपली तलवार? तेव्हा उसळला छावा, आज्ञा देवी आबासाहेब. आणि आज्ञा दिली गुजरात खांबायत प्रांत टिपण्याची. आणि 10,000ची फौज घेऊन छावा निघाला. कोसळला गुजरातवर. खांबायत टिपले, भागानगर लुटले व स्वतःच्या शौर्याची मोहर स्वराज्यावर उमटवली. ह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. संभाजीराजेंच्या धगधगता झंझावाती पराक्रमाचा कालखंड सुरू झाला. मासाहेब जिजाऊंच्या संस्काराने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाने संभाजीराजे अनेक पराक्रम करू लागले. मराठी रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांच्या रायगडावर राज्याभिषेक झाला व शिवाजी महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले आणि संभाजीराजे पहिले युवराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसातच महासाहेब जिजाऊंचे पाचाड येथे निधन झाले व स्वराज्यातील मायेचे छत्र हरपले. परंतु शिवाजी महाराज व संभाजीराजेंनी खचून न जाता स्वराज्य वाढविले. जेव्हा शिवाजी महाराज दक्षिण कर्नाटक मोहिमेकरिता निघाले, सगळे सैन्य त्यांच्यासोबत होते आणि औरंगजेबाने दिलेर खानाला 3 लाखाची फौज देऊन स्वराज्यावर आक्रमण करायला सांगितले. तेव्हा आपण कर्नाटकात निघाल्यानंतर दिलेर खान आक्रमण करू नये यासाठी त्याला रोखण्याची जबाबदारी शिवरायांनी संभाजीराजांना दिली आणि शिवरायांचीच रणनीती म्हणून संभाजीराजे दिलेर खानाच्या गोटात गेले आणि जोपर्यंत शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून येत नाही तोपर्यंत संभाजीराजे दिलेर खानाकडेच होते. आणि या काळामध्ये दिलेर खानाने एकदाही स्वराज्यावर आक्रमण केले नाही. उलट शिवाजीराजे मात्र मोगलांचे किल्ले जिंकत होते. अखेर एक काळा दिवस उजाडला. 3 एप्रिल 1680. अवघ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले आणि त्यानंतर 16 जानेवारी 1681ला संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि छत्रपती संभाजी महाराजांचा झंझावाती कार्यकाळ सुरू झाला. 1681 ते 1689 या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये संभाजी महाराजांनी 200 पेक्षा जास्त लढाई केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून फक्त संभाजी महाराजांचीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घ्यावी लागली. आणि या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण तर केलेच, शिवाय स्वराज्य वाढविले. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात झेप मारली. सर्जा संभाजी महाराजांनी. छत्रपती संभाजी महाराज दिवसातील 18 तास घोड्यावर मान टुकून लढायचे. संभाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, आदिलशाह असे सर्व शत्रू स्वराज्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यातच स्वतः मोगल बादशाह औरंगजेब 7 लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला. पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून सुद्धा डिसेंबर 1688 पर्यंत कुणालाही स्वराज्यातील एक प्रदेशही जिंकता आला नाही. आणि याच दरम्यान संभाजी महाराजांनी औरंगजेबाचे काळीज असणारे त्या काळचे मोगलांचे व्यापाराचे केंद्र बुऱ्हाणपूर शहराची लूट करून प्रचंड खजिना मिळविला. छत्रपती संभाजी महाराज हे फार कर्तव्यदक्ष होते. स्वराज्यद्रोह्यांना, फितुरी करणाऱ्यांना संभाजी महाराजांनी कठोर शिक्षा दिली, परंतु स्वराज्यातील फितुरी करणारे लोक संपले नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या काळामध्ये स्वराज्याच्या 3रा टोळा असणारे हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे निधन झाले आणि संभाजी महाराज एकाकी पडले. छत्रपती संभाजी महाराजांसोबत शेवटपर्यंत फक्त 3च लोक प्रामाणिक होते. एक त्यांची एकुलती एक पत्नी श्री सखीराज्ञी जयती महाराणी येसूबाई, स्वराज्याचे सरसेनापती मामा हंबीरराव मोहिते आणि त्यांचे जीवलग मित्र छंदोगामात ते कवी कलश.
छत्रपती संभाजी महाराजांना आमोरासमोर रणांगणात हरवेल असा मर्द नव्हता आणि आतापर्यंत त्यांनी एकही लढाई हरलेली नव्हती हे औरंगजेबांना माहीत होते. म्हणून औरंगजेबाने फितुरीने दगा करून संभाजी महाराजांना पकडण्याकरिता आपला सरदार मुकर्रब खानला प्रचंड सैन्यासोबत पाठविले. छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई, कवी कलश, सरसेनापती मालोजी घोरपडे, ज्योत्याजी केसरकर, संताजी घोरपडे, रायप्पा महार, खंडू भल्लाड हे सर्व महत्त्वाच्या मसलतीसाठी पन्हाळा किल्ल्यावर आले होते. मसलत संपल्यानंतर महाराणी येसूबाई या ज्योत्याजी केसरकर, रायप्पा, खंडू भल्लाड सोबत रायगडाला निघाल्या. छत्रपती संभाजी महाराज, कवी कलश व मालोजी घोरपडे हे महत्त्वाचे कामानिमित्त संगमेश्वरला आले होते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी गोसाव्यांचा वावर होता. औरंगजेबाने संभाजीराजांची खबर मिळावी म्हणून गोसाव्याच्या वेशामध्ये फितूर ठेवले होते आणि यातीलच रंगनाथ स्वामी गोसावी हा संभाजी महाराजांसोबतच होता. जेव्हा संभाजीराजे निवाड्याकरिता संगमेश्वर नावडीच्या सरदेसाईंच्या वाड्यात मुक्कामाला थांबले तेव्हा याच रंगनाथ गोसावी या स्वराज्यद्रोही फितुराने मुकर्रब खानाला संभाजीराजे थांबल्याची खबर सांगितली. छत्रपती संभाजी महाराजांची खबर मिळताच मुकर्रब खान खूप मोठी फौज घेऊन संगमेश्वराच्या दिशेने निघाला आणि ही गोष्ट पन्हाळ्यावर असणाऱ्या मालोजी घोरपडेंना कळली. तेव्हा काही निवडक मावडे घेऊन 60 वर्षाचे मालोजी संगमेश्वराच्या दिशेने मोगलांच्या पहिले पोहोचले. संभाजी महाराजांनी विचारले, काय झाले मालोजी बाबा? तेव्हा मालोजी म्हणाले, गनिमाने चारही बाजूनी घेरले आहे, तुम्ही निघा राजे, आम्ही सांभाळतो या गनिमांना. संभाजीराजे म्हणाले, नाही मालोजी बाबा, तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य सोपवून जायला आम्ही तयार नाही. तेव्हा मालोजीने म्हटले की नाही राजे, लाख मेले तरी चालतील पण लाखांच्या पोचिंदा जगला पाहिजे. निघा राजे, नावडी जवळ करा. संभाजीराजे, कवी कलश आणि काही निवडक मावड्यांसोबत नावडीकडे निघाले. इकडे मालोजी घोरपडे मुकर्रब खानाच्या प्रचंड पुढे सैन्याचा सामना करू लागले. कित्येक गनिमांना त्यांनी संपविले. मुकर्रब खानाला वाटले की मालोजी असा आवारणार नाही. तेव्हा त्यांनी तिसऱ्या बाजूंकडून मालोजीवर नेम धरला. बाण उजव्या दंडात घुसला, दुसऱ्या कंठात भयंकर बाणाच्या माराने मालोजी घोरपडे खाली पडले व स्वराज्यासाठी आपल्या शंभूराजेंसाठी शहीद झाले. इकडे संभाजीराजे, कवी कलश व काही निवडक मावळ्यांसह नावडीला पोहोचले. वाटेत स्वराज्यातील काही मातब्बर मंडळी संभाजी महाराजांना मदत करणार होती पण ऐन वेळेस अशा हरामखोरांनी फितुरी करून मुकर्रब खानाशी न लढता तिथून पळ काढला. बाकी मावळ्यांनी आपले प्राण पणास लावले परंतु ते मारले गेले. एवढा मोठा भयानक राष्ट्रद्रोही राजद्रोही कट त्यांनी औरंगजेबाच्या सांगण्यावरून केला होता. लाखो मुघल सैन्यापुढे संभाजीराजे इकडे पडले. त्यांच्यासोबत फक्त त्यांचे जिवलग मित्र कवी कलशच राहिला होता. छत्रपती संभाजीराजे व कवी कलश नावडी नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. नदीच्या दुसरीकडे बघतो तर काय, मुघल सरदार इखलास खान मोठी फौज घेऊन तयार होता आणि संभाजी महाराजांच्या मागे मुकर्रब खान फौजनिशी होता. मुकर्रब खान संपूर्ण तयारीनिशी इथे आला होता परंतु बहिर्जी नाईक नसल्यामुळे संभाजी महाराजांना या घातपाताची कोणतीच कल्पना नव्हती. म्हणून छत्रपती संभाजी महाराज कवी कलशासह या चक्रव्यूहात अडकले. चोहोबाजूंनी मोगल सैनिकांमध्ये फसल्यानंतर सुद्धा संभाजीराजे व कवी कलशांनी हार मानली नाही, लढत राहिले. जो जवळ येईल त्याच्या संभाजी महाराज आपल्या तलवारीने सपासप वार करून फडसा पडत असत. जवळ जायचे धाडस कुणाचे होत नव्हतं. मुकर्रब खानालाही माहीत होतं की संभाजी महाराजांना सामोरासमोर हरवेल असे रणांगण नाही म्हणून त्याने फितुरीने संभाजी महाराजांना चक्रव्यूहात अडकवले. अखेर मुकर्रब खानाने चोहोबाजूंनी दोरखंड फेकले आणि स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज 1 फेब्रुवारी 1689 नावडी संगमेश्वर येथे जेरबंद झाले, कैदी झाले. फितुरांची चाल यशस्वी झाली. मुकर्रब खानाने अल्लाचे आभार मानले. त्याने संभाजी महाराज पकडल्याची खबर औरंगजेबाला सांगण्याकरिता घोडेस्वार पाठविला आणि आपल्या छावणीतील सर्व सरदार व सैनिकांना सांगितले की जितनी जल्द हो सके उतनी जल्द यहाँ से निकलना चाहिए. चलो बहादुरगढ़, अगर पता चला इन मराठों को तो यही कबर बना डालेंगे अपनी. आणि आश्चर्य वाटेल, संगमेश्वर ते बहादुरगड हे 550 किलोमीटरचे अंतर कुठेही न थांबता 4 दिवसात पूर्ण केले. गुप्त मार्गाने कुणालाही थांगपत्ता न लागू देता मुकर्रब खान संभाजीराजे व कवी कलशला घेऊन बहादुरगडाला पोहोचला. जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली ही गोष्ट रायगडाला कळली तोपर्यंत संभाजी महाराजांना बहादुरगडाला नेण्यात मुकर्रब खानाला यश मिळाले होते. बहादुरगड हा भुईकोट किल्ला होता व इथे पूर्वीपासूनच औरंगजेबाची 7 लाखाची फौज होती आणि इथे सामोरासमोर लढणे जवळपास अशक्यच होते. औरंगजेबाला जेव्हा संभाजी महाराज कैदेत आहेत ही गोष्ट कळली तेव्हा औरंगजेब खूप खुश झाला आणि त्यांनी सिक्युरिटीसाठी एक फरमान काढले की बहादुरगडाच्या 50 किलोमीटरच्या परिसरात कोणीही लोकांकडे घोडा असणार नाही आणि असल्यास त्यांनी जप्त केले. कारण त्याला माहीत होतं की जर मराठ्यांना ही गोष्ट कळली तर ते केव्हाही आपल्यावर आक्रमण करू शकतात. आणि आपल्या वजीराला सांगितले की
अब तक शंबा ने मराठी शाही का स्वराज्य का मुकुट पहना होगा, इसे अब टोपी पहनाओ। राज वस्त्र पहना होगा, अब इसको जोकर के कपड़े पहनाओ। राज अलंकार पहना होगा, अब लोहे की साकरदंड से जकड़ो। अब तक घोड़े पर, हत्ती पर, पालखी में बैठा होगा, इसको अब उंट से बांध दो। आणि काळा दिंड कळू द्या महाराष्ट्राला की आलमगीर औरंगजेबाने संभाजी गिरफ्तार कर लिया है। आणि बहुकम निकाली धिंड, विदुष की झपली घातली, घुंगर असलेली टोपी अडकवली, काटेरी साखरदंडाने जगडवलं, उंटाला बांधले आणि निघाली दिंड वाजत गाजत। अरे कुठल्या राजाच्या वाटेला आली ही विटंबना, ज्याने 9 वर्ष औरंगजेबाची झुंज दिली, ते छत्रपती संभाजी महाराज आज औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते। त्याची धिंड निघाली, पण ते झुकले नाही, वाकले नाही, नमले नाही। अरे विंचवाच्या लवलव करणाऱ्या वेदना कुणाच्या वाटेला आल्या का? अरे झुकला असता, वाकला असता, नमला असता तर रेशमध्ये जगला असता। मग का नाही केलं असं? का सुसत राहिलं सगळं? का सहन करीत राहिलं ही विटंबना? तर स्वराज्य अस्मितेसाठी आणि स्वराज्यासाठी। अगर हम चाहें तो इसी वक्त तुम्हारी गर्दन कलम कर सकते हैं, मगर नहीं, आलमगीर औरंगजेब है। दोबारा तुम्हें एक मौका देते हैं। 2 सवाल 2 जवाब। अगर इन दोनों सवालों का सही जवाब दे दोगे तो हम इसी वक्त तुम्हें यहां से बाइज्जत बरी करेंगे। पहला सवाल, तुमने तुम्हारा यह इतना बड़ा खजाना कहां पर छुपा के रखा? और दूसरा सवाल, हमारे कौन कौन से सरदार तुम्हारी खिदमत में थे? देखो, इन 2 सवालों के जवाब दे दो और आराम की जिंदगी जियो। भूल जाओ तुम्हारा दक्कन, तुम्हारा स्वराज और तुम्हारा छत्रपति होना। करो कुर्निश। चंबा देखते क्या हो, झुको हमारे सामने, कुर्निश करो। अरे हट, कसला कुर्निश हात? स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दरबारात उभे आहेत, तूच आम्हाला मुजरा कर। चंबा, संभा नाही, संभाजी, छत्रपती संभाजी। कहां छुपा रखा है तुमने स्वराज का खजाना? खजाना? स्वराज्यासाठी जान कुर्बान करणाऱ्या लाखो मावळ्यांच्या काळजात ठेवलाय खजिना। शेतातून वाहणाऱ्या पाटात, भाज्यांच्या देठात, आया बहिणींच्या निरागस हसण्यात ठेवलाय खजिना। तुझ्या सुरतेचा निम्म्याहून जास्त खजिना शेकडो किल्ल्यांच्या तटाबुरुजात ठेवलाय। ठीक ठीक जवाब दे, वरना तेरे टुकड़े टुकड़े करके जंगली जानवरों के सामने फेंक दूंगा। फेकून बघ, आमचं मांस खाऊन ती जंगली जनावर सुद्धा ईमानदार होतील। या खुदा, देखो मैं तुम्हें 50,000 का मनसबदार बनाऊंगा। बादशाह विसरतोयस तू? तुझ्या भर दरबारात तुझी किल्लत उधळून लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत आम्ही। बस करो काफिर, बस करो। या चुकण्या चुकवण्याच्या गोष्टीत आपला वक्त बर्बाद करू नकोस। ठीक ठीक जवाब दो, वरना मारे जाओगे। नाही देणार जवाब। हम जाएंगे जरूर, मगर तुम्हें मारने के बाद। अरे आम्हाला मारशील, सहज मारशील, पण औरंगजेब चिडला, बिथरला आणि त्याने सुरू केला न सहन होणारा खेळ। अन संतापून म्हणाला, ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें, काट दो इसकी जबान। आणि अखेर छावणी तुळापूर वडू बुद्रुकला हलविण्यात आली। संभाजीराजे व कवी कलेसला स्तंभाला बांधण्यात आले व औरंगजेबाने सुचविलेल्या सजेचा अंमल सुरू झाला। पहिला प्रयोग कवी कलशावर आणि त्यानंतर राजांवर करण्याचे ठरले। आज्ञा होती डोळे काढण्याची। लाल बुंद तापलेल्या साड्या घेऊन हापशी आले। कळून चुकले होते की आता डोळे जाणार। संभाजीने मिटले डोळे। डोळ्यांसमोर उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, आई सईबाई, मावळे स्वराज्य गडकोट। डोळ्यांसमोर दिसल्या लाल बुंद तप्त साड्या आल्या समोर, घुसल्या आत, निघाल्या त्याच वेगाने बाहेर। डोळ्यात लाल बुंद तप्त साड्या गेल्या असतील
तेव्हा संभाजी राजांनी किती सोसलं असेल, किती सहन केले असेल, किती आणि कुणासाठी. सजेचा दुसरा अंमल सुरू झाला. सजा होती जपान छाटण्याची. हापशी आले लखलखती नंगी तलवार घेऊन, पण संभाजी महाराजांचे तोंड बंद. जीभ छाटणार तरी कशी. जबडा उघडण्याच्या हापशी प्रयत्न करू लागले, पण जबडा उघडेल कसा? वाघाचा जबडा आहे. जबडा उघडत नाही म्हणून दोघांनी मस्तकावर प्रहार केला. एकानं संभाजीचे नाक दाबून धरलं. श्वासासाठी ओठ हल्ले, जीभ लवलवली. त्या संधीचा फायदा घेऊन हापशीने जीभ पकडली व तलवारीने जीभ छाटली. ज्या जिभेने जगदंब जगदंब, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेवच्या घोषणा दिली, ती जीभ जमिनीवर पडली होती. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 40 दिवस सतत अत्याचार चालला होता. अरे कोणी बघितलं असतं तर वाटलं नसतं की स्वराज्याचे छत्रपती आहेत. एवढं सगळं होऊन सुद्धा आपला सर्जा संभाजी सोसत राहिला, सहन करीत राहिला का? अरे रंगेल असते तर झुकले नमले असते. कुठून आली ही जिगरबाजी? सतत 40 दिवस छत्रपती संभाजी महाराज या मरण यातना सहन करीत होते. कशासाठी? तर स्वराज्यासाठी. म्हणूनच संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतात. अखेर काळा दिवस उजाडला. फाल्गुनी वद्य अमावस्या 11 मार्च 1689. औरंगजेबाची अखेरची सजा. संभाजीचे मस्तक कलम करा. आणि छत्रपती संभाजी महाराजांचं मस्तक छाटलं गेलं. भाल्याच्या फळाला अडकवलं आणि गुढीपाडवाच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्या मस्तकाची गुढी उभारली. अशा प्रकारे अखेरच्या श्वासापर्यंत संभाजी महाराज स्वराज्यासाठी लढत राहिले. छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे करून इंद्रायणी भीमेच्या प्रवाहात टाकण्यात आले. भीमा इंद्रायणी तीरी, वढू तुळा संगमावरी. मृत्युंजय संभाजी पाहुन, मृत्यू ही थिजला. बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला. बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला. संभाजी वाघासम आले, संभाजी शिवबासम जगले. संभाजी सिंहासम गेले, संभाजी जगी अमर झाले. संभाजी महाराजांच्या मृत्यूची खबर वाऱ्यासारखी पसरली. औरंगजेबाने महाराजांच्या मृत्यूनंतर आणखी एक फरमान काढलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराच्या तुकड्यांना जर कोणी हात लावलं तर त्याचे शिरकलम करण्यात येईल. एके दिवशी तुळापूरपासून 6-7 किलोमीटर अंतरावर आणि इंद्रायणी भीमेच्या तीरावर असणाऱ्या वडू बुद्रुक या गावी 30 वर्षाची जनाबरटीन कपडे धुण्याकरिता नदीवर आली होती. तिचे माहेर पाबळ म्हणजेच स्वराज्यातील आणि सासर म्हणजेच वडू. लहानपणापासूनच तिने शिवरायांचे पोवाडे ऐकलेले होते. रायगडाबाबत तिला विशेष आकर्षण होते. कपडे धुत असताना कपड्याबरोबर विचित्र वस्तू तिच्या हाताला लागली. ती दोरीसारखी गिडगिडीत वस्तू वर भिरकावत जना संतापानं ओरडली. त्याला कळून चुकलं होते की हे मांस आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे आहे. तिने आपल्या प्राणाची पर्वा न करता सर्व मांसाचे तुकडे गोळा केले आणि तिने गावातील लोकांना सांगितले. पण मृत्यूच्या भीतीने कोणी समोर आले नाही. तेव्हा गावातील महिलांनी जनाबाईंना मदत केली. महाराजांच्या शरीराचे तुकडे शिवून अंत्यसंस्कारासाठी कुणी जागा देत नव्हते. तेव्हा गावातीलच गोविंद महार यांनी आपल्या अंगणात छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराला अग्नी दिली. अशा प्रकारे या शूरवीर, नरवीर, रणवीर, सामर्थ्यवीर, स्वाभिमानवीर, स्वातंत्र्यवीर, कुडवाडी भूषण स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य अबाधित राहण्याकरिता स्वतःला मृत्यूच्या रणकुंडात झोकून शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. त्या संभाजी महाराजांची व त्यांचे जीवलग मित्र कवी कलश यांची महाराणी येसूबाई व त्यांचे पुत्र शाहू महाराज यांनी स्मृती जागृत राहण्यासाठी संभाजी राजांचे वृंदावन, त्यांच्या पलीकडे कवी कलशचे वृंदावन बांधून त्या राजनिष्ठ संभाजी महाराजनिष्ठ मानसास अभिवादन करण्यास ते विसरले नाहीत. अशा या शेवटच्या श्वासापर्यंत लढून स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून हा भाग मी इथे संपवित आहे. जय जिजाऊ, जय शिवराय,
जय शंभूराजे.